बेलुरे परिवारास ईश्वराचा आशीर्वाद सात्विकच्या रूपात मिळाला आहे. सौ मधुमती व श्री दर्शनजी बेलुरे यांचे पुत्र सात्विक यांचा प्रथम वाढदिवस हॉटेल राजवाडा लॉन्स उदगीर येथे मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रसंगी विजापुरे, बावगे, निलावार, मालशेटवार, पाटील, बिडवई अनेक प्रतिष्ठित परिवार उपस्थित होते. मी अँकर अंगद, मला इन्व्हाइट केल्याबद्दल गणेश सर, दर्शन सर, निखिल भैयाचे धन्यवाद. इकडे कमी आहे, पण इकडे एका प्लेअरचे 2 प्लेअर आहेत. सुषमाताई कुठे गेल्या? ओहो क्या बात आहे. 2 संध्या गेलेल्या आहेत. यशस्वी नावातच यश आहे, जीवनात नव्हतं ना, त्यामुळे माझ्यावर रागू नको. ओके, आज यशस्वीची टीम यशस्वी झालेली आहे. याबद्दल तुला काही सांगायचं? तुझ्या यशाचं कारण काय आहे? आजी. आजी कुठे त्यांच्या? आजी ओ या 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 ओ तुमची अहो काय कमाल झाली हो, तुमची नात जिंकलेली हो. अंश आणि यशस्वीनीची 2 टीम आहे. आनंदाने हसो आजचा हा कार्यक्रम बघत आहेत. चला, तर मी उत्तर चुकीचं दिलं तर तुम्ही द्यायचं. पाहूया तुम्ही आता तुमचं किती लक्ष आहे मोबाईलच्या व्यतिरिक्त आवाजाकडे. ओके, हां, पहिला आवाज बघा आता. लहान लेकरू रडणार. किती वर्षाचं आहे? 9. हॅन. गोट. गुड. इथं जोरदार आपण टाळ्या वाजवा. नाही, लेकरांना माहिती आहे हो. पण मला वाटतं आता जे परभणीला होते संगीताताईंच्या मुलाची लग्न होती, आमचे दादा आलेले आहेत, त्यांना तर प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. जे नव्हते त्यांच्यासाठी, जसं आपल्याला कळतं तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वात जास्त कोणाशी बोललेलो आहे? मी इकडं आईशी, म्हणजे आता त्या आईशी बोलला ते खरी आहे सर. आपण सर्वात जास्त कोणाशी बोललेलो आहोत? आईशी. खूप तुमचं पण खूप आईवर प्रेम दिसतंय. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, म्हणे पंढरीचा विठ्ठल स्वतःला विठाई. आईचं एवढं असतं, पण आई हे उत्तर नाही. नाही, लाख रुपये घेणार मी तुमच्याकडूनच. मग जगामध्ये असं कोणतं गीत आहे जे एकाच सुरात वाजतं? मधुताईंनी आणि आमच्या ताईंनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. तो मोबाईलच पाहिजे ना तुम्हाला? तो आयफोनच पाहिजे. दादा नोट करून घ्या. मधुताई, ह्या ताई, पाटील ताई, अहो एखादा करोड जाऊ द्या ना साडूच्या जवळ. अहो मेवणा आणि साडू याच्यासाठी एवढा खर्च करायला लागतो. असं काय आहे जे आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं साथ सोडत नाही? बायको सोडून मोबाईल. चला, जवळजवळ उत्तर तर आहे. शांती मिळत नाही, म्हणून आमच्या ताईने आमची सर्वांची शांती केलेली आहे प्रश्नाचं उत्तर देऊन. ताईसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, मेघा ताईसाठी. ओहो. लोग सदैव मेरी अपेक्षा करते हैं, मगर लोग सदैव मेरी अपेक्षा करते हैं, दूसरों से ही अपेक्षा करते हैं, पर खुद आजमाने से डरते हैं. खूप सुंदर गोंडस वाज आगमन होत आहे. वाढदिवस म्हणजे नुसती वाढ नाही, तर वाढदिवस म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि त्यापेक्षा जास्त संस्कार. सात्विकचे लाडक्या सात्विकचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या घेऊया आपण. हो क्या बात. इकडली आणि इकडली दोन्ही आजोबा उपस्थित आणि खूप आनंदी आहेत. आजी आजोबा ते त्यांचा नातवाचा पहिला वाढदिवस आहे. एक सांगणार वर्ड, त्या वर्ड नुसार न थांबता गाणं गायचं आहे. समजा मी आता थांब की सारी सारी रात. क्या बात आहे आमच्या वैनिश्री. लवकर पुढचं जे हरेल ते संपले. हा, मेरा मन. ओके आता ताई. ओहो, अशा भोसले फिक्या पडल्या. क्या बात. यानंतर लगेच पुढे इकडे. ओके दादा थोडं मागून घे ना. क्या बात है. मानेना, मानणारच नाही. कसं मानणार? तर पुढचा इकडे नाही. आता येणं ठाणलं की सातवी भल्या जिंकणार आहे. तुमचं बघा आता ताईंचं काय होणार आहे. तर लवकर ते जर आलेले पटकन पाठीमागे इकडे. हा, दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे
बात आहे. आणि या गाण्यामध्ये पुढचं बी असं आहे बरं का, ए सनम तेरे लिए क्या बात आहे. आमच्या ताईलाच तो आयफोन मिळणार आहे. चला हरले तुम्ही, मान्य करून टाका हो. नाही दर्शन भैयाची टीम हा सर्च नाही करायचं, गुगल सर्च करतायत काय हे. नाही 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 चिटिंग चिटिंग आहे हो. सुषमाताई काय करताय तुम्ही, आजचे जज आहेत ना तुम्ही, जरा लक्ष द्या इकडे. प्यार किया अरे वाह वाह गुगल तुम्ही करायचंच नाही बरं का. वो कॅमेरा इकडे कसा था फिरवा. क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाए. ओके 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 ओके. नाही तुम्ही काय ठरवलंय का आमच्या मधुताईला हरवण्याचं? तुम्ही काहीच बोलायला तयार नाही एवढं काय राव. लग्न झालेले वाटतं तुमचे? नाही झाले. ओह नाही फोटो काढून घ्या यांचे, चांगलं नाही छान नवरते बाई. क्या बात है दर्द दिल. आणि यानंतर बघा चला इकडे 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 इकडे. ओके आमच्या ताई आहेत. चला चला चला. ते तुमचा अर्धा मोबाईल मला माहिती आहे. दिल है छोटा सा छोटी जीने की आशा छूने की आशा आसमान. नहीं हारने वाले यार. तुम्ही हरू शकत नाही तो. आता ते तिकडे विजापुरे परिवार, इकडे विजापुरे परिवार, इकडे बेलुरे परिवार, कसं काय हरणार आहे. आणि इकडे आमचे परभणीचा परिवार, शक्यच नाही हरायला. चला आता यानंतर मी नाही काय इन्व्हाइट करतोय, आपण थोडेसे प्रश्न उत्तर घेऊया सात्विकच्या आई पप्पाशी. ठीक आहे, मी सात्विकच्या आई पप्पांना विनंती करतोय की त्यांना आता स्टेजवर समोर यायचे, पुढे आजच करून टाकायचंय. आईने बरे चित्र होऊ द्या पहिला. चला मला सांगा यांना कोण कोण ओळखतं दोघांना? हात वर करा. हे काय बोलणं झालं का हो? लग्न अगोदर तुम्ही एकमेकांना कुठं पाहिलं होतं का? नाही. मग एकमेकाची एवढी सुंदर चॉईस कशी केली तुम्ही? देवाचे असते सगळं. अच्छा रपले पण ती जोडी. नाही मेरी भी अच्छी आहे. यांच्या मावशीचं नाव आशा. होय. नाही कनेक्शन असं एकदम राईट आहे हो. नाही मी म्हटलं हरवायचं बघू, आम्हाला कोणी हरवून देत नाही हो इकडे. पॅकअप कर आपली. हां तर पुढचं घ्यायचंय. जेव्हा तुम्हाला एक गोड बातमी कळाली की तुम्ही आई होणार आहे, तुम्ही पप्पा होणार आहेत, पहिल्यांदा तुम्ही बातमी कोणाला सांगितली? बातमी मला कळाली. तुम्हाला कळाल्यावर तुम्ही कोणाला सांगितली? मॅनेजरला सुट्टीसाठी. बरोबर आहे. हां त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कळालं की आपल्या घरी बाळ येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय, तुम्ही कसा आनंद व्यक्त केला? पूर्ण फॅमिलीला व्हिडिओ कॉल करून सांगितले. होय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या घेऊया आपण. ही सुंदर उत्तर झाले ते. मॅडम अडकताल काही नाही, असं काहीच नाहीये. प्रत्येक महाराज म्हणतात किंवा गुरु म्हणतो, मोठे माणसं म्हणतात सात्विक व्हा. काय व्हा? सात्विक व्हा. म्हणजे शुद्ध आहार घ्या, शुद्ध हवा पाणी घ्या, शुद्ध राहा, पवित्र राहा. व्हेरी गुड. हो म्हणजे जे सात्विक हे नाव तुम्हाला कसं सुचलं बरं? आणि त्याच्या निमित्तानं मी पवित्र झालो. हे खरं आहे. दर्शन झालं. सात्विकचं दर्शन झालेलं आहे. ते सात्विक आणि हे दर्शन. आणि ताईचं नाव मधुमती. दोन्ही पण चांगलं आहे. त्यापेक्षा सात्विकच्या नुसार संस्कार कमवावेत ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. आणि त्याला खूप खूप आशीर्वाद आहे. खूप गोड आई बाप्पा सात्विकला मिळालेले आहेत. त्याबद्दल आपल्याला जोरदार टाळ्याच्या स्वरूपात आपण आशीर्वाद देऊया. धन्यवाद तुम्ही समोर आलात आणि आमच्या कटू प्रश्नांना गोड उत्तर दिल्याबद्दल मी आपल्या सात्विकच्या आई बाप्पाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या आत्याबाईचे सुद्धा. थँक्यू.